चल 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 पटकन उशीर होतो. चलो गाडी. कुठे चाललोय आपण? आपण बुद्ध लेणी चाललो. त्याला चोर लेणी पण म्हणतात. गर्दी असते नाही तुम्ही आले म्हणून कमी केलं आपण. पण ते बंद Book होईल. केलंय आम्ही. बंद होईल ना? नाही तुमच्यासाठी उघडच. वेलकम टू माय व्लॉग. दिस इज डे 3 इन छत्रपती संभाजीनगर. सकाळपासून खूप ऊन असल्यामुळे आम्ही 5:15 वाजता घरातून निघालो. रेडी होऊन आम्ही निघालो होतो बुद्ध लेणीला. हा आहे लेणीच्या बाहेरचा परिसर आणि दगडांमध्ये कोरलेली कला आणि अध्यात्म अनुभवायचा असेल तर बुद्ध लेणी अवश्य पाहावी. लेणीचा क्लोजिंग टाईम 6 वाजताचा आहे आणि आम्ही खूप लेट पोचलो. आम्हाला तिथे पोचस्तोवर 5:30 वाजले होते. इथं मी मस्तपैकी साडी घातली होती. साडी घातल्यानंतर वाईबच वेगळी असती आणि मस्त आवरून आम्हाला काढायचे होते फोटोज आणि काही रील्स शूट करायच्या होत्या. आम्ही गेलो तिकीट्स काढायला, बट तिकीट काउंटरला यांच्या ओळखीचंच कोणतरी भेटलं, सो तिकीट्स आम्ही काढले नाही. आम्ही फ्रीमध्ये एंट्री केली आहे, ते पण फक्त अर्ध्या तासासाठी. लेणीचा परिसर खूप मोठा आहे, सो आतमध्ये चालेपर्यंत आम्हाला 15-20 मिनटं लागले. अँड दिस इज द ॲटमॉस्फिअर. ऊन पूर्णपणे उतरलं होतं, मस्त वातावरण झालं होतं. लग्न होणार आहे 2-4 दिवसात. डोंगरांमध्ये असलेली ही लेणी आपल्या अप्रतिम शिल्पकलेनी आणि ऐतिहासिक वारशेनी मन मोहून टाकते. खूप सुंदर लेणी आहे. आजू येथे मी याआधी पण खूप वेळा आलेली आहे, बट आज आमच्याकडे फारसा वेळ नव्हता. 15-20 मिनटं होते आडली, सो आम्ही फक्त फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि घरी परत निघालो. घरी परत गेल्यावर आम्ही मुलांना पिक केलं आणि आलो पैठण गेटला. त्यांना ज्यूस पाजायचा होता, सो आम्ही लकी ज्यूस सेंटरला परत आलो. दिवसभर खूप ऊन असल्यामुळे आम्ही मुलांना कधी बाहेर काढलंच नाही. यावेळेस त्यांनी घरीच वेकेशन एन्जॉय केले. आणि हे आपले दैवत क्रांती चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा अतिशय तेजस्वी आणि प्रेरणादायी दिसतो आणि प्रत्येक मराठी मनात अभिमान जागवतो. स्वराज्यासाठी लढलेले आपले शिवराय आणि त्यांच्या विरोधात उभा असलेला मुघल औरंगजेब हा इतिहास तर सर्वांना माहितीच आहे. हे शहर आहे इतिहास, संस्कृती आणि शौर्याचा वारसा जपणारं. हे आपलं छत्रपती संभाजीनगर. अँड दॅट वॉज माय ब्लॉग फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग.